नमस्कार मंडळी, मी सोलापूरमध्ये आलो आहे. पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहत असाल तर या पुतळ्यावर वळूनच ह्या चौकाचं नाव पडलेलं आहे. तर सोलापूरमध्ये आत्ता राजकीय वातावरण एकदम ढवळून निघालं आहे. तर विचारूया नक्की काय आत्ता कौल आहेत, काय स्थिती आहे. चला मग या रँडमली विचारू लोकांना. काय नाव आहे तुमचं? बाळू भीमाशंकर गायकवाड. कसं आहे सोलापूरमध्ये वातावरण कोणाचं आहे? सोलापूरमध्ये वातावरण काँग्रेसचं आहे. म्हणजे कुठले उमेदवार सांगा ना, लोकांना कळू द्या. काँग्रेसचे पणेंताई शिंदे. होय, का वाटते वातावरण आहे? हो, त्यांनी पहिलं कामं केलेले आहेत. विकास केलेला आहे सोलापूरला. होय. कुठल्या कुठल्या गोष्टी सांगाल की अशा त्यामुळं इथं तुमचं मत झालेलं आहे? त्यांनी गोरगरिबाची अडचणी ती पूर्ण सांभाळून घेऊन पूर्ण गरिबाचं कल्याण केलेले आहे. सोलापूरमधलं आहे प्रॉपर सोलापूर लोकसभा मतदार, पण आमचं गाव आहे मोहोळ तालुक्यात वाळूस. बरं, कसं आहे वातावरण आत्ता जर पाहिलं तर? आमचं वातावरण म्हणलं तर आम्हाला कसं शेतकऱ्याला चित मारलं आहे मोदी सरकारनं. 2000 रुपये दिलं हे आणि 13% 18% GST प्रत्येक वस्तूला, आणि शेतकऱ्याच्या मालाला 0 भाव आहे. म्हणून आम्ही हे वेळेस आणि आरक्षणाच्या बाबतीत हे महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय झालेलं आहे. त्यांनी आरक्षणाचं गाजर दाखवलं आम्हाला मराठ्याला. तर आम्ही ह्या वर्षानं प्रणिताईला मतदान टाकणार आहोत. हां, काँग्रेसला आम्ही मतदान करणार आहोत. काँग्रेस तरी काय आमच्या घरी पाणी आणून होत नाही किंवा भाजपी पाणी वाहत नाही, पण सर्वसामान्य शेतकरी जगला पाहिजे असं ह्यांनी म्हणायचं. आणि शेतकऱ्यांना मानगुटीवर पाय द्यायचा. खताच्या किमती वाढवल्या, पुन्हा मालाला हमी भाव नाही कुठल्या, आणि शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही. सध्या जाऊन बघा परिस्थिती शेतकऱ्याची वाईट आहे. म्हणून बदल झाला पाहिजे 5 वर्षाला, म्हणजे सगळ्यालाच कळतंय काय आहे काय नाही. म्हणजे आता मत देणं हा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी ठरवले. अजून ताई, काय तुमचं आहे का मतदान सोलापूरमध्ये? माझं परंडा, उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा. उस्मानाबादमध्ये आहे का? हो. बरं बरं, त्यांनी सांगितलं. आपण सर्वे घेतलेला आहे. तर चला मित्र, रँडमली कुठलं गाव तुमचं आहे? इथलं सोलापूरचंच आहे? सोलापूर. कसं आहे वारं सोलापूरमध्ये? काय चांगलं आहे की. कुणाच्या बाजूने? BJP. होय. काय असं कुठलं कारण आहेत की त्याच्यामुळं वाटते वारं BJP बरोबर आहे? मुळं आज कसं आहे माहिती आहे का, आपल्या देशाला जसं बघत होते आधी, आता कसं आहे बदललं आहे सगळं. इंटरनेट, मोबाईल बँकिंग आणि बाहेरच्या देशाचा बघण्याचा दृष्टिकोन मोदीमुळं सगळं पूर्णपणे बदललेलं आहे. तर त्यामुळं पूर्णच पाठिंबा मोदीला द्यायचा आहे. इथले कोण आहेत माहिती आहेत उभे? हां, राम सातपुते यांनाच विजयी करायचा आहे. बरं. हां, बघा मित्रांनो, वेगवेगळी मतं असतात. व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणून आणि व्यक्ती तेवढे मतही असतात. सामान्य लोकांच्यात जाऊन आपण हा सर्वे घेतो आहे. सोलापूरचंच आहे का? सोलापूर. बरं, कसं आहे सोलापूरमध्ये वारं कोणाचं आहे? वारं तर प्रणितीताई शिंदेचं आहे. कशावरनं वाटते? कशावरनं कशा सगळ्या काय गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये मांडतात त्याने. विधानसभेमध्ये वगैरे त्यांनी प्रत्येक गोष्टी मांडत असतात. आणि सोलापूरसाठी पहिल्यापासून त्यांनी काय झटतच आलेले आहेत. त्या आमदार असल्यास तरी पण त्यांनी एवढं काय कामं केलेले आहेत. आणि यापुढेही सोलापुरात जर निवडून आले की सोलापूरचा पण विकास भरपूर होऊन जाईल. चला, म्हणजे तुमच्या पूर्ण आता तुम्ही रिक्षात चालवताय? हो, ऑटो चालवतो मी. हां, चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत. आता या एकदम पारंपरिक जो नेत्याचा पोशाख असतो तो केला आहे. नाव? नमस्कार, मी राजाभाऊ सोनकांबळे, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शहर जिल्ह्याचा जिल्हा सरचिटणीस आहे मी. कसं वातावरण आहे इथं सोलापूरमध्ये? सध्या सोलापूरमध्ये वास्तविक पाहता आम्ही सरकारी कर्मचारी असल्यामुळं उघड कुणाचं समर्थन जरी करत नसलो तर एकंदरीत वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकतं दिसतंय असं सर्वसामान्य जनतेपासून चर्चा आहे. तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या बाबतीत ज्या वेळेला
राज्य शासनाच्या वतीने कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही मागण्या केलेत त्या वेळेला या सरकारनं सरकारी कर्मचाऱ्याच्या मागण्यासाठी कचऱ्याचे टोपले दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारीसुद्धा या सरकारवर नाराज आहेत. त्याच्यामुळं आघाडीकडे कल आहे असं एकंदर आमचं मत आहे. थँक्यू. नागरिकच आहे का? इथलंच आहे का तुम्ही? सोलापूरचे नागरिक. कसं आहे वातावरण, कसं आहे, कौल कोणाला आहे? सगळा मूर्खाचा बाजार चालू आहे. कशावरून म्हणताय? मग कुठल्या अपेक्षेने मतदान कुणाला करायचं? अपेक्षा कोणावर बाळगायची? भाजपबद्दल, काँग्रेसबद्दल का राष्ट्रवादीबद्दल अपेक्षा ठेवायची जनतेनं? नाराज आहे सर. हां, करणार का नाही? मतदान तर केलं पाहिजे ना. हो करणार की मतदान. हां, मतदान नक्की करणार. कशामुळे नाराजी आली हो तुम्हाला? आता पाठीमागच्या 10 वर्षामध्ये आपण काँग्रेसनं कमवून BJPला वोटिंग केलं. मोदी आणलं आपण सर्वांना ह्या ठिकाणी. आणि आता 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं? जे पाहिजे ते ॲक्सेप्ट नाही ना केलं. समाजासाठी काय पाहिजे? आता मी सर्वसामान्य ग्रामीण भागातला माणूस, मला अपेक्षा काय ह्यांच्याकडून? रस्ता, वीज, पाणी. आम्ही काही त्यांना घरी राशांतर भरा बोलत नाही, पण ह्याही सुविधा देत नाहीत. आज ग्रामीण भागातला रस्ता 10 फुटाचा रस्ता आहे फक्त. आता मला जर जायचं झालं, पुढून बस आली तर मी पास होऊ शकत नाही. बरं, पर्याय काहीतरी निवडावा लागेल ना. हो, निवडावं लागेल की. हां, ह्यासाठी आम्ही नियोजन करतो आहे. जो केजरीवालनी दिल्लीमध्ये जे प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये किंवा सर्व इंडियामध्ये झाला पाहिजे. हां, कारण फक्त दारूची बाटली देऊन, पैसे देऊन हे मतदान नाही. डेव्हलप आता खासदारकीसाठी जे उमेदवार आहेत ते आज उमेदवार क्वालिफाईड आहेत का? फक्त ते पहिले खासदार आहेत म्हणून खासदार आहेत. घराणेशाहीतला माणूस आहे, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला तिकीट दिलं जातं आहे. आता मी एक सोलापूरचा सुशिक्षित ग्रॅज्युएट माणूस आहे. ग्रॅज्युएशन कशात केलं? ग्रॅज्युएशन BA केलेलं आहे. मुंबईला डबल सब्जेक्टमध्ये केलेलं आहे मी विद्यापीठातून. तर मला जर तिकीट दिलं तर ते म्हणतात ह्याच्याकडे काय पैसा आहे का खर्चाला? नाही आहे. मग हे कुणाला तिकीट देतात? सगळेच पुढारी, भाजप असो, राष्ट्रवादी असो, सेना असो, काँग्रेस असो, हे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच पैसा दिला जातो. ग्रामीण भागातील मन आहे, ज्याच्या घरी म्हैस आहे त्याला ताक दिलं जातं आहे बस. बघा मित्रांनो, खूप परकड मतं मांडली त्यांनी मतं मांडली. तुमचं नाव सांगा. विवेक फंड. बघा मित्रांनो, अशी मतं तुम्हाला सापडतील. इथंही सोलापूरत आहे का? हां, बिझी आहे फोनवर. काय म्हणलं? फोनवर बिझी आहे म्हटलं. कसं काय कौल कसं आहे सोलापूरचा? भाजप. कारण मोदींनी निर्णय चांगले घेतलेले आहेत त्यामुळे. विक्स आहे म्हणजे चांगलं आहे. चला, आता इथं बी गप्पा टप्पा चालू आहेत. कसल्या गप्पा चालू आहेत? हां, बरं. तर बघा मित्रांनो, काही लोक बोलू इच्छित नसतात. तो प्रश्न आहे. जसं मतदान कुणाला करावं हा वैयक्तिक प्रश्न आहे, तसं बोलावं का नाही हा बी प्रश्न आहे. काय चॅटिंग चाललंय काय? हां, काय चालू? चॅटिंग काय नाही. कुठलं इथलंच आहे का? इथलंच. कसं आहे वारं यंदा? बॉल कसा आहे शेवटच्या टप्प्यात आपण घेतो? आता येणार बीजेपी येणार आहे. कारण काय वाटतंय? मोदी एवढं काम केलं, रस्ता केलं, हायवे रस्ता केलं, वेस्ट केलं, हायवे रस्ता आहे, सगळं सिटी रस्ता, सगळं सुद्धा स्मार्ट सिटी आलं आहे, पूर्ण हायवे स्मार्ट सिटी आलं आहे, पुरं आलं आहे, चाललं आहे पुरं चाललं आहे, काम चाललं आहे पुरं चाललं आहे. हायवे किती हायवे सुद्धा झाले आहे. मुंबई पुणे हायवे मस्त झालं आहे. आपण तुळजापूर रोड पण मस्त झालं आहे. पण ते मतदार तुम्ही म्हटलं की मतदाराचं येणं काम आहे, पण उमेदवाराबद्दल काय आवडत आहे तुम्हाला? उमेदवार काय, आता उमेदवार तर आमचा चांगला आहे. काय माणूस आहे, चांगला आहे, गोडके साहेब चांगला काम करत चांगलं आहे. चाललं आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर आहे? आम्ही पाहुणे आहे कोल्हापूरच आहे. कोल्हापूरमध्ये एक वेगळीच के न्यूज बोलणं आहे तुम्ही. तिच्या सगळीकडे लढतेत, असं कोण सांगू शकत नाही की हे आहे ना. सगळीकडे तशीच परिस्थिती आहे. काय कोण सांगू शकणार नाही. कोण येईल का काय येईल का सांगता येत नाही. चर्मकार एक बाबा आहेत. बाबा काय करताय? म्हणजे बूट शिवताय? हां,
कसं आहे सोलापूरचं वातावरण काय माहिती आहे का? त्याच्याबद्दल राजकारणाबद्दल काय आहे तीच आहे हा काय तीच आहे वरती बघा काय म्हणजे काय तुम्हाला लक्षात येत असेल की तुम्ही तर कितीतरी वर्षी इथं चर्म का जे आहे व्यवसाय तो करताय. कसं वातावरण आहे? आत्ताचं वातावरण वेगळं वाटतं कारण का पहिल्यासारखे लोक राहिले नाही. पण काय कुणाच्या बाजूने कौल आहे? कौल तरी बघा जे कर्म चांगलं कार्य करतं त्याच्या बाजूने होईल. पण सांगा ना म्हणजे आता नाव उल्लेख करायचा म्हणलं तर उल्लेख करायचं म्हणलं तर बघा जे आता ही मोदी साहेब आहेत ना तेच करतील काय तर दुसऱ्याच्या हातात काय येणार नाही. नाही ना नाही इथलं स्थानिक सांगितलं 2 उमेदवार उभे राहिलेत 2-3 भरपूर उमेदवार आहेत इथं पण कौल तुम्हाला कोणाच्या बाजून दिसतोय? भाजप जाईल कारण का त्याच्यावर सिस्टीम चालू आहे. बाकीचं काय राजकारणी लोक आहेत फक्त राजकारण करणार. किती वर्ष काम करताय हे 30-40 वर्ष झालं. अरे बापरे 30-40 वर्ष म्हणजे आमची वय बी नाहीत आणि ह्याच जागेवर आहे का? हां ही जागा पहिल्यापासून. मित्रांनो बघा एक व्यक्ती 30 वर्ष एकाच जागेवर काम करते आणि त्यांचं मत हे खूप म्हणजे अनुभवातून येतं आहे. हे शक्यतो हेच आहे. मला भावी पूर्ण जीवनासाठी आम्ही विश ऑल द बेस्ट करतो. तुमचा वेळ घेत नाही काम करताय तर मित्रांनो बघा हे ह्यांचं मत खूप महत्त्वाचं वाटतं. तर चला मग आपण बघूया. तर तरुणी आहेत. तुम्ही काय करता पहिल्यांदा कुठल्या कॉलेजला? लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी वडाळा. कसं वार आहे हो आत्ता तुमच्या नजरेनं? कारण कसं आहे तरुणांचं मतदान खूप महत्त्वाचं असणार आहे. कोणाचं वार आहे काय कोणाला देणार सपोर्ट ठरवले? अजून नाही ठरवलं. अजून नाही ठरवलं? काय म्हणजे कुठल्या समस्या आहेत तुमच्या पुढं महत्त्वाच्या? अजून तर काय नाही. मावशी नमस्कार. बसा बसा. काय काय निवांत बसलाय? हा निवांत बसले गरम आले बाबा काय करायचं. बरं ही अशी गरमी आहे. गरमी लय आहे बाबा काय करावं. पण राजकारणाची बी गरमी लय वाढली. काय आम्हाला माती कळतंय त्यातलं राजकारण नाही हो बाबा. तरी अहो आता सगळीकडे इलेक्शन राहिले आहेत मोठमोठी सगळे नेते मंडळी येतात. काय कसं वार आहे काय कुणाचं वाटतंय वार मला काय माती कळत नाही. आम्ही कष्ट करतो आम्ही स्वतः खातो. कोण आम्हाला राजकारणी बी कोण काय देत नाही काय नाही. आम्ही स्वतःच्या हिमतीवर आम्ही कमवून खातो. कुणाचं असलं बी म्हणायचं नाही तसलं म्हणा कोण काही ना निवडून काय करायचंय म्हणजे काय परिणाम होत नाही कोणी निवडून आलं नाही. काय कोणाची आपल्याला काय मिळकत येणार आहे का कुणासारखं बोलून ह्याला बोललं ह्याला राग त्याला बोललं त्याला राग दोन्ही बी येऊ दे निवडून. आता काय करायचं दोघं बी. तुम्ही काय करता? तुम्ही? माझं दुकान आहे किराणा दुकान. तेव्हा ते खोका आहे ते खोक्या उगा गरम आहे म्हणून बसले इथं लय धगधग आलंय हो बसले येऊन इथं. हा काय नाही बाबा मतदान करणार आपण मतदान करणार पण आपण का नाही आपल्याला जे योग्य असेल त्यालाच आपण मतदान करणार. पण तरी योग्यता कशी ठरवणार आहे ती तरी सांगा. घरचे लोक मला सांगतील ना मग त्यांचा घरच्यांचा विचार घेऊनच मी बोलणार. तुम्ही नाही विचार करणार तुम्हाला? मग आता तुम्ही कसं आहे महिला वर्ग ज्या वेळेस मतदानाला जातो पण ते ठरवून जात असतील ना की नाही बाबा करायचं आपल्याला या गोष्टी ह्याच्या म्हणजे भरपूर उमेदवार उभा आहेत. जे कोण कार्य चांगलं करेल त्यालाच आपण मतदान करणार बघा. हां आपलं जे आपल्या एरियाचा विकास कोण करत आहे त्याला आपण मतदान करणार. बघा चांगलं सांगितलं आणि तो वैयक्तिक प्रश्न आहे कुणाचं करायचं नाव घेतं पण जो आपलं काम करेल त्याला करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो भरपूर सारे आपण मतं घेऊ शकतो आणि मतं घेण्याबरोबर एक प्रत्येकाचं एक आकलन आहे ते बघूया. दादा काय करताय? त्यांना काय पळून गेले? या पळून गेले ते. सांगा तुम्ही सांगा तुमचं नाव काय? नाही बघा बोलवते तिकडे काय काय लोक पळून गेले. जाऊ दे चांगली गोष्ट आहे. स्वतःहून बोलण्यासाठी गेलेत. रिक्षावाल्यांच्या भरपूर घेतलेत. तिथं एक ग्रुप आहे. चला मित्रांनो जाऊ पडदिशीनी कारण सांगा काय झालं कशाची मुलाखत? सांगा. मुलाखत अशी आहे की तुम्ही बघताय आत्ता सगळं चालू आहे राजकारण ढवळलं आहे. हो
कौल कोणा वाटतोय सोलापूर जनतेचा? माझं नाव अभिजित जाधव आहे. एक रिक्षावाला मी रिक्षा चालवतो आहे. या सोलापूरमध्ये या काँग्रेस लोकांनी जिहाद याला ना इतकं सपोर्ट देत आहेत. इतकं सपोर्ट म्हणजे काय आहे, हे हिंदुत्वाचीच महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त BJP सरकार चालेल. हम म्हणजे कसं आहे, जो राम को लाए हम उनको लाएंगे. काही लोकांनी ना कसं झालं माहीत आहे का, पक्षाला बघून मतदान करणार नाही आहे, पण हिंदुत्ववादी म्हणून मतदान करणार. जर इथं राजकारण तर विषय वेगळा असेल तर आम्ही 100% मतदान रामभाऊला देणार. बरं, रामभाऊ सातपुते. हां, रामभाऊ या सातपुते. बरं, आता मला ना तुम्ही म्हणजे पक्षाचं काम करताय का? मी बघितलं कुठल्या तरी पक्षाचं. मी कुठल्या पक्षाचं काम करत नाही. मी एक रिक्षावाला आहे. काय आम्ही रिक्षा चालवतो. त्या गोष्टी म्हणजे विकासाचं कसं आहे, गोरगरिबांना गॅस टाकी भेटली, काही गोरगरिबांना घरं भेटलं, आणि काही जणांना शौचालय नव्हता, शौचालय भेटला. आणि कसं आहे माहीत आहे का, आणि ह्या काँग्रेसच्या काळामध्ये 10 वर्षाखाली 5 वर्षाखाली गोरगरीब लोकांनी रिक्षा चालवत होते. त्या टायमाला परमिट भेटत नव्हतं त्यांना. 200 रुपये 300 रुपये कंत्राटनी 24 तास गाडी चालवत होते ती लोकं. आज परमिट घेतलेत का या मोदी सरकारमध्ये असताना. त्याला मुद्रा लोन भेटल्यानंतर ना त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती गाडी घेऊ शकते, किंवा स्वतः आपलं घर संसार परिस्थिती व्यवस्थित चालू आहे. ह्या काँग्रेसच्या काळात काही नव्हतं. बरं, गमजा कुठनं घेतला? चांगला आहे एकदम. हे गमजा आम्हाला सत्ता, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी 100% हिंदुत्वादी मतदान करणार आहे. काय काय सांगताय तुम्ही? काय नाही न्यूट्रल राहणार, मतदान करणार का नाही? हो, करणार ना. बर, मतदान करणार. कसं आहे, काय विषय आहे सोलापूरचा? काय कोणाच्या बाजूनं वाटतंय कौल जाताना? रामभाऊ. कारण नाही, रामभाऊ फक्त हिंदू. बरं, रामभाऊ. तर बघा, अशा पद्धतीनं प्रत्येकाचं एक वेगळं राजकीय आकलन असतं आणि त्या पद्धतीनं सांगत असतात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठल्याही पक्षाला माना न माना, पण मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे. मतदानाचा टक्का खूप घसरतोय आणि हा टक्का कसा वाढेल त्याच्यावर लोकशाहीचं बळकटी असणार आहे. म्हणून कुठल्याही पक्षाला माना, विचारधारा माना, पण मतदान करा. भरपूर प्रमाणावर मतदानाला जागरूकता आणा, आसपास लोकांना प्रेरित करा आणि मतदान. काय करता तुम्ही? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे वा. बरं, कुठं आहे आत्ता? म्हणजे कुठं जॉबला आहेत का? हां, इथंच आहे. म्हणजे बहीणचं घरी राहतो. होय. आता काय आहे, सोलापूरमध्ये राहताय तुम्ही, कसं वार आहे सोलापूरचं? खूप नाही म्हणजे अनबेरेबल आहे, खूप आहे. म्हणजे हा ना, राजकीय दृष्ट्या हिटेड आहे. म्हणजे आता तर पण तरी कुणाच्या बाजूनं कौल दिसतोय तुम्हाला? म्हणजे जाताना काय आकलन आहे तुमचं? असं वाटतं की म्हणजे प्रणती ताई येईल. कारण काय वाटतं? म्हणजे एक चान्स त्यांना पण देऊ होतं. म्हणजे लास्ट टाइम BJP होतं, या टाईमला काँग्रेस आलं की म्हणजे एकदा चेंज त्यांनी काय करू ते एकदा बघू शकतो आम्ही. काय समस्या वाटते तुम्हाला सोलापूरमध्ये सगळ्यात मोठी? खूप आहे सर. स्मार्ट सिटी सांगितलेत, असं स्मार्ट काही असं काम तर आतापर्यंत तरी काही झालं नाही. ते म्हणजे त्यांनी आलं की एक होप आहे, म्हणजे काय होईल का काम असं. मतदान तुम्ही पहिल्यांदाच करणार आहे का याच्या अगोदर केलेलं? खूपदा केले. MP MLA केलेत, 2-3दा केलेत. बरं, आता काय हो, म्हणजे सगळी म्हणतात म्हणजे तरुणांचं हे इलेक्शन आहे आणि 2 उमेदवारही तरुणच आहेत एकदम. तरुणांचं प्रतिनिधित्व करतात. कुठल्या समस्या तुम्हाला? एक स्टुडंट आहात तुम्ही, जॉब बी करता आणि स्टुडंट बी. स्टुडंटच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं काय काय गोष्टी आहेत की ह्या केल्या पाहिजेत? असं मेजर एम्प्लॉयमेंट आहे आणि म्हणजे एज्युकेशन झालं की असं जॉब लगेच भेटतं असं सिच्युएशनच नाही आहे. आणि खूप म्हणजे स्ट्रगल खूप आहे. ते मेजर क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा चांगलं डिस्टिंक्शनमध्ये पास झालं की जॉब लगेच भेटलं तर खूप चांगलं आहे. आणि हेच आहे मेन, एम्प्लॉयमेंट क्लिअर झालं की बाकी सगळं ते आपोआप लाईनमध्ये येईल, बाकी काय नाही. बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी अनेक नेत्यांच्याही मुलाखती घेतले, त्यात हाच मुद्दा मी सांगतोय. बेरोजगारी प्रचंड आहे आणि तरुणांसाठी काम हवं आहे
हा सगळ्यात मोठा मुद्दा. कुठल्याही तुम्ही मतदारसंघात फिरला, कुठल्याही जर उमेदवाराला जरी आपण म्हटलं की बाबा काय करावं ते ना, तर पहिलं काम मी असं म्हणेन की बेरोजगारचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकडे लक्ष द्यावा. सोलापूरचा विकास का बरं झाला नाही सांगा, तुम्ही सांगा. का बरं झालं नाही याचं प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला पाहिजे सोलापूरकरांनी. सोलापूरकरात इथं सोलापूरमध्ये गर्दी का बरं नाही आहे, लोक का बरं नाहीत हॉटेलला, पानपट्टीला, हे रिक्षाला बसायला लोक कुठून येणार. हाय ते प्रॉपर लोक कामधंद्यासाठी बाहेर जाते तर पुणे मुंबईला, तर इथं कुठून गर्दी राहणार आहे. हे ओसाड पडलेले धंदेच सगळे. कशामुळे याच्या अगोदर हे तुम्ही 8 वर्ष 9 वर्षाचं तुम्ही सांगता, 8 वर्षात 9 वर्षात कुठली सिटी डेव्हलप होत नसते हे लक्षात घ्या. 35-40 वर्ष ज्यांची सत्ता होती, जे राजनेते सोलापूरवर राज्य करत होते, हाय ते मिला बंद पाडले. परिवहनचे बसा तुम्ही कधी जर आहे ना इथं राजेंद्र चौकात गेला ना, तिथं परिवहनची जागा आहे. नवीन कॅट बसेस असे रांगाच्या रांगा थांबलेले आहेत. का बरं ते रांगा यूज झाले नाहीत. कोणाचा दोष आहे नक्की, कोणाचा दोष आहे. कोण 40 वर्ष इथं कोण कोण होतं मुख्यमंत्री म्हणून कोण होतं सोलापूरचं. हां, सर्वोच्च पद पंतप्रधानानंतरनं सर्वोच्च पद होतं शिंदेसाहेबांना. त्यांनी काय केलं, सोलापूर मागं पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शिंदेसाहेब आहेत. त्यांनी सोलापूरकरांसाठी काहीही केलं नाही आहे, फक्त घराभराचे काम केलेले आहेत. आज त्यांची मुलगी जरी थांबली, त्यांच्या मुलीला त्यांनी तिकीट दिलं मध्यमधून पहिल्यांदा, कामाच्या जीवावर दिलं. ह्यांनी म्हणतात ना कामं दाखवा राम सुटपुतीचं आज काम दाखवा म्हणतात ना. पण ती शिंदेला तिकीट दिलं आमदारकीचं, तिचं कोणतं काम होतं, मध्यमधून तिकीट दिलं. तिथं सुद्धा आपापसात मतं डिवायडेशन तुम्ही सांगताय, पण कसं आहे माहोल रस्तेच चांगले नव्हते. आणि सोलापूरकरांची इमेज कशी होती, जातीय दंगल. इथं दर 5-7 वर्षात जातीय दंगल ही ती. आणि सोलापुरात रस्ते चांगले नव्हते. बाहेरच्या कंपन्या येणार कसं, मल्टीनॅशनल कंपनी एक दिवस जरी बंद पडली किती लाखो रुपयाचं नुकसान होईल याचा अंदाज फक्त मालकाला माहीत आहे. नाही पण मग कसं येणार इथं. बरोबर, पण म्हणजे वारं कसं दिसते आता हे सांगितलं, हा कशा पद्धतीनं चालू आहे तुम्ही सांगितलं ह्या गोष्टी होत्या. आज आहे ना चारी बाजूने रस्ते चांगले झालेले आहेत सोलापूरचे. इंडस्ट्रियल एरिया याला आज मार्ग आहेत. आज जर इथून जर सोलापुराचा खासदार जर वर सत्ता येणार भाजपची ही 200% गॅरंटी, याच्यात का कोण बदल करू शकत नाही. मग एक खासदार तुम्ही सोलापूरचा जर काँग्रेसचा दिला, तो निधी आणू शकणार आहे का, फॅक्टरी आणू शकणार आहे का, हे सोलापूरकरांनी विचार करावा लागणार आहे. जर इथून भाजपचा जर खासदार गेला, केंद्रात सत्ता भाजपची, सोलापूर आता प्रगतीच्या मार्गावर आहे सध्या, तो अजून पुढे जाईल. तुम्ही सगळं सांगता, पण आता तुमच्या बोलण्यात दिसतेच कौल कुणाकडं राहील. हा हे जे सांगितलेलं प्रमुख कारण आहेत. प्रमुख कारण हेच आहेत, रोजगार उपलब्ध होण्यासाठी मागील 35-40 वर्षात प्रयत्नच झालेला नाही आहे. रोजगार उपलब्ध व्हावं. तुम्ही रिक्षा चालवता? हा, रिक्षा चालवतो. माझं BCom झालं आहे, मी रिक्षा चालवतो. कुठं नोकरीला ट्राय केलं नाही? ट्राय केलं होतो की LHP कंपनीमध्ये मी सिक्युरिटीमध्ये होतो. 12,000 पगार होती. 12,000मध्ये आज घर चालतं आहे. आई वडील बायको लेकरं 6 जणांचा परिवार आहे. 12,000मध्ये चालवणार का घर. आज मी रिक्षा चालवतो स्वतःच्या हिमतीवर आहे. मला कुठल्या पक्षाने मुलीला कुठल्या राजकीय ह्याच्याने दिलं नाही. मी स्वतःच्या कष्टावर रिक्षा घेतलो. आज रोज 700-800 रुपये कमाई करतो. म्हणजे महिन्याला 20,000 ते 22,000 रुपये मी कमाई करतो. मग नोकरीपेक्षा बरं नाही धंदा. म्हणजे स्वतःच्या जीवावर कोणी दिलं नाही, कोणी काय मार्गदर्शन केलं नाही. स्वतःची बुद्धी लावावं लागतं आहे. आज सोलापूरमध्ये पण इतक्या याच्यात पण कामधंदे आहेत, करणारा माणूस पाहिजे. बरं, ठीक आहे, चांगलं सांगितलं. हे कामं करणारा माणूस पाहिजे. चला आता इकडे बाबा, काय बघताय एवढ्यावरती, काय बघताय, भविष्य बघताय काय, एवढं काय बघताय वरती. इथं आता लाईट लागली का नाही, लाईट लागली का नाही बघताय. आम्हाला वाटलं भविष्य बघताय जोडल्याला. काय मग कसं काय वारं कसं आहे सोलापूरचं वारं, राजकीय वारं काय आपल्याला ह्याच्यात आहे. नाहीतरी काय लक्षात काय येतं तुम्हाला. काय आता काय सगळ्याचं असेल ते आपलं आहे. नाही ना, पण लक्षात येतं की आपल्याला की ही वार आहे. हवा तर आपले काँग्रेसचे आहे. कुणाचे? काँग्रेसचे. हां, काँग्रेसचे. का वाटतं हवा आहे कारण का आता पुढचं काय, आता पुढं भविष्य काय आहे. हां, पण कारण असेल की किंवा ह्याच्यामुळे वाटतं की हवा आहे काँग्रेसची.
नाही आमच्या विषयी ह्याच्यावर तर हिशोबानं तर आम्ही पहिले जुनी माणसं आहे ना, आम्ही काँग्रेसवालेच आहे. चला मित्रांनो, अशा पद्धतीनं खूप साऱ्या आपण गोष्टी मांडल्या आणि बघितलं जे सोलापूरवासी आहेत त्यांची मतांतर आहे प्रत्येक विषयाला घेऊन. तर जसं मी सांगितलं, मतदान करा आणि तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतोय त्याला निवडून द्या. चला भेटूया अशाच कुठल्या तरी गावी. धन्यवाद. तोपर्यंत पहा तुमचा चॅनल सँडी आणि यादव. धन्यवाद.